आजच्या घडीला आपले सगळे व्यवहार इंटरनेटवर अवलंबून आहेत. म्हणजे साधी यूपीआय पेमेंट असो किंवा मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोठे व्यवहार असो, सगळं इंटरनेटवर अवलंबून आहे. याच इंटरनेटचं जाळं जगभरात पोहोचलं असल्यानं प्रत्येक देश एकमेकांशी जोडला गेलाय. पण हे जाळं नेमकं कसं विणलं गेलं? तर ते जोडलं गेले डीप सी केबलच्या माध्यमातून. ह्याच केबलमुळे गुगल, युट्यूब एका ठराविक ठिकाणावरून चालत असलं तरी जगभरात ऑपरेट केलं जातं. आता समजा एखाद्या देशात जाणारं हे केबल जर कापण्यात आलं तर काय होईल? म्हणजे तसं झालं तर त्या देशातून इंटरनेटच्या माध्यमातून येणारी सगळी यंत्रणा बंद होईल. उदाहरणार्थ, एखाद्या देशातून गुगलची केबल भारतात येत असेल आणि तीच केबल कापली गेली तर सगळ्या भारतातलं इंटरनेट एकाच झटक्यात बंद पडेल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही केबल कापणं शक्य आहे का? तर अर्थातच नाही. पण आता ते चीननं शक्य करून दाखवलंय. नुकतंच या डीप सी केबल कटरचं अनावरण करण्यात आलंय. एकंदरीतच हे सगळं प्रकरण काय आहे? त्या कटरची इतकी चर्चा का होते? त्याचा परिणाम होईल का? आणि परिणाम जर झाला तर काय होऊ शकतं? या सगळ्या विषयाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सध्या जवळपास 95% व्यवहार याच डीप सी केबलच्या माध्यमातून जगभरात होत असतात. थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराचा एक प्रकारचा कणाच हे केबल आहेत. अर्थात इतक्या महत्वाच्या केबलची सुरक्षा देखील त्याच पद्धतीनं सांभाळण्यात आली. म्हणजेच काय तर आतापर्यंत या केबलला कोणी हातही लावू शकलं नाही. या केबलची संख्या जवळपास 485च्या आसपास असून साधारण 9 लाख माईल्सच्या क्षेत्राला त्या कव्हर करतात. या केबलची रचनाच अशी केली गेली आहे की समुद्रात 4000 मीटरवर असलेल्या दबावाचा परिणाम त्यावर होत नाही. अर्थात समुद्रातील जे प्राणी आहेत त्यांच्याकडून देखील याचं काही नुकसान होणार नाही या पद्धतीनं त्याची ग्रिप तयार केली गेली. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे ती खराब होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ शील्डचा वापर त्यात केला गेलाय. सोबतच सिग्नल लॉस होऊ नये किंवा जर सुनामी आली तर त्याचाही परिणाम या केबलवर होऊ नये अशा पद्धतीची तिची डिझाईन करण्यात आली असल्यानं ती केबल अत्यंत सुरक्षित असल्याचं बोललं जातं. मग इतकी सुरक्षित असूनही चीननं नेमकं असं काय केलंय की या केबल्सला धोका निर्माण झालाय? आता चीननं जे कटर तयार केलंय त्यामध्ये 6 इंचाचं डायमंड कोटेड ग्राइंडिंग चक्र वापरलंय. त्यासाठी 1 किलोवॅटची मोटर असणार आहे. विशेष म्हणजे हे चक्र तब्बल 1600 आरपीएमच्या स्पीडनं फिरणार आहे. ज्या ठिकाणी शरीराची हालचाल करणं देखील अशक्य आहे तिथं या स्पीडनं हे कटर काम करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या स्थितीत चीनकडे 65 पेक्षा जास्त सबमरीन असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्याचा एक वेगळा फायदा या कटरच्या अनुषंगानं चीनला होणार आहे. विशेष म्हणजे चीनने समुद्रात खोलवर 2000 मीटरवर डीप वॉटर स्पेस स्टेशन तयार करायचं ठरवलंय. म्हणजे समुद्रात चीननं आपलं वर्चस्व तयार करायला सुरुवात केली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कटरनं काय काय नुकसान होऊ शकतं. आता काही दिवसांपूर्वीच बाल्टिक समुद्रात केबल कापली गेली असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर या संदर्भात शोध घेतल्यावर यामागे चीन आणि रशियाचा हात असल्याचं सांगितलं जात होतं. आता समजा सुरुवातीला सांगितल्यानुसार इंटरनेटचं सगळं जाळं या केबलनं जोडलेलं असल्यानं एक केबल कट झाली तर इतर देशांचा संपर्क देखील तुटू शकतो. अर्थात देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सोबतच केबल रिपेअर होऊन इंटरनेट सुरू होण्यास अनेक महिने लागू शकतात. दुसरा धोका म्हणजे चीन या कटरचा वापर फक्त दुसऱ्या देशाची केबल कापण्यासाठीच नाही तर स्वतःची केबल कापण्यासाठी देखील करू शकतो. याचं कारण म्हणजे चीनला जर त्यांच्या देशातली एखादी गोष्ट बाहेर माहिती होऊ द्यायची नसेल तर ते केबल कट करून काहीतरी मोठं कारस्थानही करू शकतं. यातला आणखीन एक मोठा धोका म्हणजे आता चीननं हे कटर बनवल्यानंतर इतर मोठे देश देखील चीनला धाकात ठेवण्यासाठी असा प्रयोग करू शकतात आणि त्यावर एक वेगळं शीतयुद्ध तयार होऊ शकतं. किंवा मग 2-4 देशांनी असं कटर तयार केल्यावर ते बनवण्यावरच बंदी आणली जाऊ शकते. याचाच अर्थ असा की जे बाकीचे देश आहेत ते नेहमी असुरक्षितच राहतील. एकंदरीतच काय तर चीनचा मूड करेक्ट कार्यक्रम करायचा झाला असल्याचं दिसून येते. आता या सगळ्यामुळं आणखीन कोणते धोके निर्माण होऊ शकतात ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.